छोटी कचोरी छोटी बाप आहे इधर लाओ कैरी पन्ना लिहून पण झोलिया दही बड़ा आणि गुलाबजामुन आलेले आहे आई शपथ ये हो गया बनारसी पान नाही आहे नाही काही बनारसला काय तुम्हाला फिरता येणार नाही प्रॉपर जिल्हे आहे सगळ्या बाजूने जिल्हा काय असतं ते आम्हाला मित्रांनो आपली ऑर्डर आलेली फायनली काय काय मागवले दाखवतो हे बडी कचोडी म्हणतात त्याला जिलेबी कैरी पन्ना त्याच्यामध्ये काय माहिती जरा लेअर दिसती आय डोंट नो आणि छोटी कचोडी मध्ये काय दिली आहे म्हणजे ऍक्च्युअल कचोरी आहे आणि चना टाकून दिली आहे आणि बडी कचोरी म्हणजे आता हे पुरी सारखी आहे पण मधात फिलिंग कचोरीची असणार आहे तर एवढं ट्राय करू आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर इथे ऐक ना इथे गुलाबजामुन पण आहे गुलाबजाम पण आहे खाल्ले पाहिजे हे ट्राय करू नंतर गुलाबजाम कढी यस दहीवडा पण आहे दहीवडा पण एक दहीवडा एक गुलाबजाम तर आता हे चला सुरू करू टेस्ट सांग कशी आहे बाप बाप कर छोटी कचोरी छोटी बाप आहे समोसा सारखी फिलिंग आहे समोसा सारखी फिलिंग समोसा सारखी आहे ना ही अजूनही सांगणार आहे कैरी पण ना अरे हे काय कैरी पन्ना काय हे काय म्हणतात त्याला झोलिया जर लाव कैरी पन्ना लिहून पण झोलिया आपल्या महाराष्ट्रासारख्या कैरी पन्नाची तर बिलकुल टेस्ट नाही मला माहिती एमपी साईडला मिळतं जिलेबी टेस्ट करू नॉर्मल जशी महाराष्ट्रामध्ये मिळेल तशीच काही वेगळी टेस्ट नाही दही बडा आणि गुलाबजामुन आलेले आहे आता टेस्ट करणार चला खावा कोण आहे आधी हे खाऊ लागलं तर परत घेते समीर दही वडा खाणार आहे भारी आहे एकदा गुलाबजामची पण टेस्ट करून सांग गुलाबजाम नाही का बेस्ट स्मित कशी आहे चांगला आहे चांगला आहे दही वडा चांगला आहे एकंदरीत हा मला असं खास काही वाटलं नाही नॉर्मल दही वडा आहे इथं ओरिजिनल खावा वापरते गरम आहे बेस्ट माझ्या लाईफ मधला आतापर्यंत सर्वात बेस्ट गुलाबजामुन मी खाल्लाय आई शपथ हाताने वाईट परिस्थिती गेली तुम्ही आई शपथ सगळ्यात बेस्ट गुलाबजामुन माझ्या लाईफ मध्ये आतापर्यंत स्मित कसं आहे बाप हा लिटरली घसरतोय घसरतोय ना बेस्ट गुलाबजामुन आहे पुढे अशी गोष्ट नाहीच भेटणार स्मितचं एक आपल्यासाठी वाक्य आहे त्याचे हात किस कलेजीने गुलाबजाम बनवलाय मी तर गोड खात पण नाही किडायला तर मित्रांनो एक गुलाबजामुन खाल्ल्यानंतर आमचं मन तृप्त झालं न कारणाने आम्ही परत एक गुलाबजामुन घेतलाय तर आता दोन शब्द आपले स्मित राव बोलतील यावर बहुत ही बढिया गुलाबजामुन ऐसा चीज नाही खाय हम कभी आता यांच्या मुखामधनं कोणती भाषा ही बनारसी भाषा निघतीये वा तर हा गुलाबजाम अजून प्रेझेंटिंग यू द वन अँड ओनली ओजी गुलाब जामुन ये हो गया बनारसी पान खाओ खाओ भाई एक बार इसकी तकनीक बता दीजिए कैसे खाते हैं मुंह मत चलाओ बस एक साइड डाल देना है एक साइड डाल देना है ओए खा लो नहीं है नहीं ये देखो एक साइड रख दिया मैंने देखो बेस्ट एक साइड उसको उसका रस निकले घोटिए वाह बढिया पान खाल्लेले जेन्युइनली सांगतो काहीतरी वेगळी चव आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो तोंड पूर्ण थंड पडले आणि मला इथपर्यंत फील होतंय गिळताना ते पानाचं हा ना शिव कसं पान आहे बनारस की बात बहुत अच्छी थी जो महाराष्ट्र में मिलते उससे ज़्यादा ऑथेंटिक हाँ ना बहुत बढ़िया क्वालिटी इसने तो दो खाए बेस्ट नक्की ट्राय करा काय जातं आम्ही पिठामेश्वर मंदिरला तोंडा लागण्यासारखंच आहे जमिनीच्या खाली मंदिर असं खाली
इथनं खाली जायचं दर्शन करायला. मित्रांनो दर्शन माझं झालेलं आहे. तिथल्या महाराजांना मी बोललो तर ते पिंड ना म्हणजे एका काळी जमिनीमधून निघालेली पिंड होती. तर ती एक पिंड आहे खाली आणि इथे एक दुसरी पिंड दिसते. हे असं गोल आहे ज्यामध्ये तुम्ही वाकून बघितलं ना तुम्हाला महादेव दिसतील. आणि वर्षात ना एकदाच ओपन होतं राईट महाशिवरात्रीला. मित्रांनो आमची प्रॉपर जिरली आहे सगळ्यांची. आमची प्रॉपर जिरली आहे. सगळ्या बाजूने जिरलं काय असतं ते आम्हाला विचारा. मी तर आता आयटो बघायची पण माझी इच्छा नाही घरी जाण्याची. मला इथंच 2-3 घंटे बसू द्या. बापरे बाप. आणि तो नशा काय असतो तो नशाला या जाम गरमी आहे. मी सांगतो जर तुम्हाला यायचं असेल या पिरियडमध्ये नकाही बनसला काय तुम्हाला फिरता येणार नाही. आम पण नाही. आपण पन्या आयटो बघ घरी जायला. इथं ऑटो भेटत नाही आम्हाला. आता जायचं आम्हाला जवळपास 9 किलोमीटर दूर 1 घंट्याची राईड आहे ती. त्या गल्ल्या बोलत भैयाजी दादाजी ते तिकडे बोलवत आपल्याला. आता आला भैया आला. आ जाओ भैया जी आ गए. आगे भैया जी आगे कुछ फार गरमी गायच ना काही हाल झालेत बेहाल झालं. फिरणं काही होत नाहीये नुसतं ऊन 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 ऊन. तुम्हाला बनारस यायचं असेल या सीझन मध्ये खरंच येऊ नका. थंडीत या. थंडीत बेस्ट. थंडीत आला तर कधी पण चालेल. आता नाही. मित्रांनो आमचा संध्याकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही चाललो आता साक्षी गणपतीच्या दर्शनाला. त्यानंतर तिकडनं आम्ही जाणार नेपाळी टेम्पलमध्ये ज्याचं आर्किटेक्चर फार चांगलं आहे बघण्यासारखं. आम्ही रेडी आहे आणि जातो. मित्रांनो मी आता आलेलो आहे नेपाळी मंदिरला. इथे काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं गेट नंबर 1 आहे. त्याच्या जस्ट बाजूला नेपाळी मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. तर सांगायचं झालं तर जास्त फेमस नाही आहे सोशल मीडियावर पण मला वाटतं न राहिलेलंच बरं. कारण की जर फेमस झालं गर्दी वाढेल आणि लोक खराब करणार या जागेला. जेवढं होईल तेवढं ही जागा काय म्हणतो हिडन राहील तेवढंच बरं आहे. पण ते सांगायला गेलं ना एवढं चांगलं आर्किटेक्चर आहे. असं आर्किटेक्चर आपण तरी बघायला भेटत नाही. जे आपण कार्टूनमध्ये वगैरे मूवीजमध्ये बघतो. चायनामधले घर असतात या शेपमधले ना एकदम तसं आर्किटेक्चर आहे. झालं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आर्किटेक्चर आहे ना आपल्या नॉर्मल मंदिरासारखं नाही आहे. सगळं वुडनचं बनलेलं आहे. इव्हन जे कार्विंग्स आहेत कार्विंग्स पण लाईक काहीतरी थोडं वेगळे कार्विंग्स मला वाटतात. अगदी बघू शकता अख्खं वुडननी मंदिर बनलेलं आहे. पूर्ण मंदिर वुडननी बनलेलं आहे. याचे जर मला काही शॉर्ट्स घेता आले अंधारात रात्रीचे तर मी घेतो आणि तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला कधी वाराणसीमध्ये यायचं असेल तुम्ही येऊ शकता. हायली रिकमेंडेड आहे. मित्रांनो दर्शन फायनली झालेलं आहे. रात्रीचे काही क्षण आमचे वाराणसीमध्ये बनारसमध्ये लास्ट 8 वाजलेले. 11 वाजता गाडी आम्हाला अयोध्येला जाणार आहेत. गंगा पुढे बसलेलो आहे. काही लोक ध्यान करत आहेत शांतपणे. सो पीस चांगला एक्सपिरियन्स होता. फिलिंग व्हेरी ब्लेस्ड. सो ओव्हरवेल्म. डोंट बॅक इमोशन्स येत नाही आहेत पण फार इमोशन्स भरलेले आहेत मनामध्ये. लाईक असे बरेच इन्सिडेंट झालेले आहेत माझ्यासोबत आणि माझ्यासोबतचे जे लोक आहेत त्यांच्यासोबतसुद्धा की ज्यावरून असं वाटतं की आहे देवाचा एक काहीतरी आहे पॉवर जी की मागे आहे. आणि ब्लेस्ड झालो आहे आम्ही बरेच जण. होपफुली इन्सिडेंट्स म्हणून कळाले आम्हाला. तर बघू आता बसतोय 5 मिनटं. शब्द नाही आहे. दॅट्स इट. हर हर महादेव. पीस.
मित्रांनो लेझर शो आम्ही थोडा घाईमध्ये बघितलंय. जास्त टाइम नाही आमच्याकडे, थोडंफार बघितलं 5 मिनिटं. ट्रेन मिस होण्याची शक्यता आहे. 11 वाजता ट्रेन आहे. एक्झॅक्टली आम्हाला जायचं आहे. राम की नगरी अयोध्या येस, 11 वाजता ट्रेन आहे आणि सकाळी 3 वाजता आम्ही त्या पावन भूमीवर आहे जिथे 500 वर्षाची लढाई काही वर्षाआधी त्या लढाईला न्याय मिळाला. आणि त्यानंतर जे राम मंदिर दिव्य भव्य उभं झालेलं आहे ते बघायला आम्ही पहिल्यांदा जाणार आहे. फर्स्ट टाइम आम्ही बघायचं. कंटिन्यू. जय सियाराम. आता आम्ही आलेलो आहे लस्सी आणि थंडाई वगैरे प्यायला. तर थंडाई पिलेली फेमस आहे इथे. पण कशी आहे थंडाई? स्मितम भांगम चढम. खूप भारी. तिथे काहीतरी नवीन टेस्ट आहे ना? मस्त आहे खरंच. बरोबर आहे. आम्ही आता लस्सी मागवली आहे गुलाबची, लवकरच येईल. मित्रांनो हॉटेलला आम्ही चेकआउट केलेलं आहे. आता आमची 11 वाजता ट्रेन आहे. 45 मिनिट्स बाकी फक्त. आणि आम्हाला कसं जायचं काहीच माहीत नाही ना. कॅबवाली ना आमच्याकडे ऑटो आहे. रेडी आहेत 3 जण. आता पुढचा प्रवास अयोध्या. लाला जय श्रीराम. जय श्रीराम. या ऑटोला नंबरच नाही. काय ई रिक्षाला नंबर नसतं हे आज आम्हाला समजलं. माहिती ई रिक्षाला नंबरच नाही. बरं. भाषा कुठे म्हणजे आता ऑटोचं काय भेटणार आहे की नाही? खाली येत आहे. रॅपिडो येत आहे गाईस. आम्ही आता 11 वाजता निघणार आहे. पहाटे 4 वाजता आम्ही अयोध्येत पोहोचणार आहे. येस. आणि सकाळी फ्रेश होऊन अयोध्येचं दर्शन घेणार. फुल डे अयोध्या फिरणार. त्यासाठी आम्हाला आधी जागा झोपासाठी बघायला लागणार आहे. Yes, आणि yes, ते आम्ही मी स्टेचं काही नियोजन केलंच करणार नाही आहे. अजून. नाही बाबांना सांगितलंय का हॉटेलचं तर मग ते ठीक आहे. होईल. तर आणि मग फुल डे अयोध्या फिरणार आहे. नाईट आम्ही उद्या नाईट मोस्टली आम्ही स्टेशनवर काढणार आहे कारण की परवा पहाटे 4 वाजता. उद्या रात्री 11ची ट्रेन आहे प्रयागराजसाठी. उज्जैनवाली दुसऱ्या दिवशी आहे. तर उद्या रात्री परत आम्ही प्रवासाला असणार आहे. सो मजा येणार आहे. कंटिन्यू करा. मजा येणार. बसलोय ट्रेनमध्ये. ट्रेन निघाली आता. उद्या सकाळी 4 पर्यंत अयोध्येला पोहोचेल. आणि मग दर्शनासाठी वगैरे बाकीच्या जे काही गोष्टी असेल ते कंटिन्यू करू. आता फार झोप थकलेली आहे. झोप पाहिजे. 3-4 दिवसापासून झोप झालेली नाही आहे. तर आता आपण झोपू. बाय. चदरिया झीनी रे झीनी